झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. उपअभियंता इंगळे यांनी शासकीय विद्युत ठेकेदार असलेल्या तक्रारदाराचे बिल काढून देण्यासाठी या मोठ्या रकमेची मागणी केली होती. या ठेकेदाराने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात 28 गाव व पाड्यांमध्ये LED सोलर व स्ट्रीट लाईट बसवले. त्यासाठी 2,37,00,000 रुपयांची निविदा मंजूर होऊन काम देखील पूर्ण झाले. यापूर्वी या ठेकेदारास 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. मात्र उर्वरित बिलांवर सह्या करण्यासाठी उपअभियंता इंगळे यांनी 8,50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 8 लाख रुपये देण्याचे ठरले आणि धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना इंगळे यांना रंगेहात पकडण्यात आले. एका अधिकाऱ्याला एवढी मोठी रक्कम स्वीकारताना पकडल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, सापळा अधिकारी यशवंत बोरसे यांच्यासह पथकाने केली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.